नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आहे गुरुवार. गुरुवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि गुरुवारची आपली विधियुक्त पूजाही झालेली आहे. गेल्या आठवड्यातल्या गुरुवारी मी दाखवली होती कशी पूजा करायची वगैरे. तर या आठवड्यात मी काही पूजेची मांडणी वगैरे दाखवली नाही. डायरेक्टली पूजा झाल्याच्या नंतरचा व्हिडिओ आहे हा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आपली देवपूजा पण झालेली आहे. तर आज गुरुवारनिमित्त मी तुम्हाला उपवासाची थाळी म्हणजे जे असं नैवेद्यासाठी जे थाळी बनवतात ना ती दाखवणार आहे. तर प्रत्येक पदार्थाची रेसिपी मी इथं शेअर नाही करत आहे, पण मी त्यातलं एक कोबीची भजी त्याची रेसिपी मी इथं शेअर करते आहे तुमच्याबरोबर ती. तर आज म्हटलं चला एक वेगळा पदार्थ बनवूयात, कोबीची भजी. तर सगळे कोबी मंचुरियन वगैरे खातात, पण कोबीची भजी पण खूप छान लागतात. तर त्यासाठी मी इथं कोबी पाण्यामध्ये घालून ठेवला होता 1 तासभर मीठ घालून, कारण की कोबीचा वास येतो. तर भज्यांनाही तसा वास यायला नको म्हणून अगोदर भिजायला ठेवलेलं कोबी. बारीक चिरून घेतली हिरवी मिरची, उभा बारीक चिरलाय कांदा आणि कोथिंबीर. खूप काही नाही, जे घरामध्ये इन्ग्रेडियंट्स असतात, वस्तू असतात त्यापासूनच हा पदार्थ केला आहे मी. म्हणजे बऱ्याच जणांनी ट्राय केला असेल, पण अशा पद्धतीने जर करून पाहिलं तर कुरकुरीत एकदम कांदा भजी जसे होतात तसे होतात. तर कोबीला पाणी असतं खूप जास्त, त्यामुळे ना पाण्याचा जास्त वापर नाही करायचा. लागलंच तर मग पाण्याचा हात घ्यायचा आहे. अगोदर कांदा, कोथिंबीर, मिरची आणि कोबी सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं बेसन पीठ जसं लागतं आहे तसं मी यूज करते आहे. प्रमाण एक्झॅक्टली सांगू शकत नाही, कारण की त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं प्रमाणामध्ये. सगळं मिक्स करून घेतलंस त्याबरोबर ती मीठ घातल्यानंतर ना आणखी पाणी सोडतं ते. त्यानंतर मग पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही. मीठ घातल्यानंतर ना इथं आपण सोडा पण घालून घ्यायचा आहे. जसं आपण भज्याला मळणार आहोत तसंच इथं मळून घ्यायचं आहे. खायचा सोडा घातलेला आहे, जास्तही नाही घालायचं आहे, तेल पिणं असं. तर त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा धना पावडर किंवा ओवा, जिरा पावडर वगैरे घालू शकता. तर मी हे काहीच घातलेलं नाही आहे, फक्त लाल चटणी घातलेली आहे. साधे सिंपल असे भजी बनवणार आहे. तर सगळं मी मळून घेते आहे. जर पाणी लागलंच तर मग पाणी लावणार आहे ह्याला. आज तब्येत जरा ठीक नसल्यामुळं काही शॉपमध्ये गेलेलं नाही आहे, त्याच्यामुळं स्वयंपाकाला भरपूर असा वेळ शिल्लक होता. तर मग म्हटलं की सगळं व्यवस्थित बनवावेत. तर त्याच्यामुळं मग हा एक पदार्थ ॲड केला. जर गडबड असते पाठीमागे तर मग जसं होईन तसंच मी बनवते. हे सगळ्या गोष्टी काही मला बनवायला जमत नाहीत, पण मला कुकिंगची आवड आहे आणि मला येतात पण रेसिपी. ट्राय पण केलेले की ते परफेक्ट होऊन जातं. तर मग यावेळेस मी कोबीची भजी पहिल्यांदाच ट्राय केली होती. त्याच्या अगोदर केली होती, पण मला फारसं आठवत नाही त्याची चव वगैरे. पण आजचं मेजरमेंट वगैरे सगळं मी माझं स्वतःचं केलेलं आहे. टिप्स वगैरे काही देऊ शकत नाही, कारण की मलाही माहीत नाही हे कशा होणार आहेत कशा नाही. उपवास असल्यामुळे टेस्ट पण नाही करता येत. तर पाणी लागते तसंच घेते. जर घट्ट मळलं ना तर ती भजी कुरकुरीत होतात, त्याच्यामुळे मी इथं घट्ट मळून घेतलेलं आहे, कारण की थोड्याच वेळानंतर ह्याला पाणी आणखी सुटणार आहे. तर इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याचबरोबर तेलही ओतून घेते. तेल चांगलं गरम झालंच की मग भजे सोडायला चालू करायचं आहे. तर तेल गरम झाल्याच्या नंतर ना त्या तेलातले 2-3 चमचे तेल आहे ना, जे आपण पीठ मळलं होतं आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. म्हणजे खुसखुशीतपणा येतो. जसं आपण मोहन घालतो त्याच पद्धतीनं गरम तेल घातलं की भज्यांना एकदम खुसखुशीतपणा येतो. तेल चांगलं कडत आले तर भजे सोडून घेते ह्याच्यात. जशा आकारात
तुम्हाला येतात तसे घालू शकता. कोणी चमच्यानेही घालतं, पण चमच्याने एकदम परफेक्ट येत नाही. मी मीडियम साईजचे घातलेले आहेत. लहान मोठे असं साईज एक लेवलची जी साईज आहे ती घातलेली नाही आहे, कारण तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. तळलेलं तेल परत यूज होत नाही, म्हणजे देवाला वगैरे यूज होत नाही, त्यामुळं तेल कमीच वापरलेलं आहे मी तर अशा प्रकारे मी सगळे भजे सोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कसे झालेत ते. आणि सोलो फ्राय करायचे. गॅस एकदम मीडियम ह्याच्या आचेवर ठेवायचे. गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे, कारण की आतमध्ये पिठा राहायला नको म्हणून. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही आणखी ॲड करू शकता, जर कोणाला आवडत असेल तर. तांदळाचं पीठ पण कोणी म्हणजे मी ऐकलेलं आहे की भज्यांमध्ये तांदळाचं पीठ घालू शकता म्हणून, पण मला माहीत नाही ते कसं होतं ते. तर इथं छान कुरकुरीत असं कडक भजे तळून घेतलेले आहेत मी. चाळणीत काढते, कारण की ते तेल नितळावं यासाठी. मस्त असे फ्राय झालेले आहेत. आणि थंडीच्या सीझनमध्ये असे गरम गरम भजे खायला भेटले तर मजाच आहे. तर अशा प्रकारे आपली नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे. खीर केलेली आहे, डाळीची आमटी केलेली आहे, भजी, मेथीची भाजी, चपाती आणि भात. वरण स्किप केलेलं आहे मी, आमटी केलेली आहे डायरेक्टली. तर या सगळ्यांनी जेवायला. इथं देवालाही नैवेद्य दाखवला आहे. मस्त असं पूजा वगैरे झालेली आहे. कसं झालंय जेवण? भजी कशी झालेत? एकदम कुरकुरीत. ओय हुशार, कसे झालेत भजी? इकडं बघ ना, TV बघतोय तू. या जेवायला. कसं झालं विचारायला आले मी. अशा पद्धतीने आजचा दुसराही गुरुवार संपन्न झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, आणि अजून काही चुका होत असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूयात पुढच्या आणखीच अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. या सगळेजण भजे खायला.